आपले आई वडील एका दृष्टीने आपले गुरुच असतात, पण संस्कारातून पहिल्या तीराला पोहोचवणारा सद्गुरू हा वेगळाच असतो. सावकाश सावकाश, हळू. स्वामी, अहो हे काय करताय? अन्न जनावरांना काय खायला घालताय? छे 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 छे, आता हद्द झाली बाबा तुझ्या स्वामींपुढे. त्यांच्या लहरीपणाचं काय करायचं कळेना झालंय मला. ओ स्वामी, का छळताय आम्हाला एवढे? काय काय अशी बेंबीच्या दैठापासून कशाला कोकलतेस? पारायण करतेस ना? त्याच्यापेक्षा या गाईला खायला घाल. हा, अगं 33 कोटी देव असतात तिच्या पोटात. तिला खाऊ घातलंस ना तर आशीर्वाद देईल तुला. खा. स्वामी, हे पुण्य वगैरे सगळं ठीक आहे, अहो पण घरात खायला अन्न नसताना घरातल्या लोकांना काय हे पुण्य आणि आशीर्वाद खायला घालायचं का? हे अन्न आम्ही आमच्या करता जपून ठेवतो, जनावरांकरता नाही. बरं, असं नाही की जनावरांना उपाशी ठेवतो किंवा भुकेला ठेवतो, त्यांना सुद्धा चारा खायला घालतोच की. बरं, आता असं हे घरातलं बेगमीचं अन्नधान्य सुद्धा जर तुम्ही जनावरांना खायला घालायला लागलात तर आम्ही काय खायचं? तुम्हाला काय खायला घालायचं? का आम्हाला असं उपाशी मरताना बघूनच तुम्हाला आनंद होणार आहे? अहो, आता तुम्ही तरी काहीतरी सांगा ना स्वामींना. हे गो माते, आणखी लागलं तर घे घे. चोळ्या, चल आपल्याला रामाच्या मंदिरात जायचंय. चल निघ, चल निघूया. चल 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 चल. आज आपण इथे अचानक कशासाठी आलो? येणार आहे एक जण भेटायला. स्वामी, 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 मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. काय रे, माजला होतास ना? मग आता आमचे पाय कशाला धरतोयस? अरे आम्ही कोण तुला क्षमा करणार? आम्हाला काय कळतंय? काय चूक झाली स्वामी, चूक झाली, चुकलं माझं स्वामी. गर्वाने उद्भक्त झालो होतो मी, अंधकाराने अंध केलं होतं मला स्वामी. पण मला आता माझी चूक कळली स्वामी. मी शरण आलोय तुम्हाला स्वामी, शरण आलोय, मला माफ करा, माफ करा. काय रे, पण इतका माजला होतास कशानी? स्वतःच्या सिद्धीच्या गमजा करत होतास ना? स्वतःच्या सिद्धीवर फार विश्वास होता तुझा. हात लावशील त्याचं सोनं होत होत. आता काल दगड, काल डोक्यात, मग सोनं होत आहे का? बघ बघ, सोनं होत आहे का बघ. अरे दगडाचं सोनं करता करता स्वतःच्या हृदयाचा मात्र दगड बनवून ठेवलास. आम्हाला आव्हान देत होतास. इधर क्या देखता है? इधर क्या देखता है? देखो 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 क्या होता है.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की। अब ऊपर देखो, देखो आसमान में। देखो जमीन पर। स्वामी आम्ही धन्य झालो। याची देही याची डोळा असा चमत्कार पाहायला मिळाला। स्वामी आयुष्याचं सार्थक झालं स्वामी, सार्थक झालं। वामन, अरे भगवंत भक्ताच्या भावाचा भुकेला असतो। आम्ही तुझ्या भोळ्या भक्तीवर खुश झालो। अरे समोर प्रलोभनांचे मोहाचे वारे वाहत असताना तू त्याबरोबर वाहवत नाही गेलास, तटस्थ राहिलास। गुरुवरची तुझी निष्ठा अढळ राहिली। तुझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास। मग आम्ही एवढंही करायचं नाही तुझ्यासाठी? आणि घोलप, स्वतःच्या शक्तीचा माणसाने कधीही गर्व करू नये। आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता कर। आपली शक्ती, आपलं सामर्थ्य याचा स्वतःच्या लाभासाठी नाही, तर लोकांना धर्मप्रवृत्त करण्यासाठी कर। लोकांना आपल्या मनुष्य धर्माची जाणीव करून दे। ब्रह्म हेच अंतिम सत्य, बाकी सगळं बुडबुड्यासारखं क्षणभंगूर याची जाणीव करून दे। स्वतःच्या जगण्याचं सार्थक कर। स्वतःच्या जन्माचं प्रयोजन लक्षात घे। स्वामी, स्वामी तुम्ही थोर आहात। माझ्यासारख्या एका क्षुद्र निंदकाचाही तुम्ही उद्धार केलात स्वामी। मला वाटणीवर आणलं स्वामी। स्वामी आता यापुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे? स्वामी अब हमारे माहूरगढ़ में जाकर मजे में चुप बैठो। नाही नाही स्वामी नाही, मी तुमचे चरण सोडून नाही जाणार। मला तुमच्या चरणापाशी राहू दे, मला दूर नका करू स्वामी, मला दूर नका करू तुमच्यापासून। अरे वेड्या, आम्ही तुला आमच्यापासून दूर कुठे पाठवतो? कळलं मला स्वामी, कळलं। माहूरला आदी मायेच्या रूपात तुम्हीच आहात। माहुली, माहुली, अक्कलकोट निवासी सद्गुरु
येऊ नकोस. स्वामी समर्थ महाराज मी तुझ्या पाठीशी आहे. काय रे, कसं चाललंय? ठीक आहे ना? ऊन वाऱ्याचा, थंडी पावसाचा काही त्रास होत नाहीये ना? स्वामी स्वामी अहो तुम्ही असं दगडांशी काय बोलताय? का? काय विचित्र वाटलं तुला याच्यात? नाही म्हणजे तुझ्यात जीव आहे, त्यांच्यात नाहीये, म्हणून हे विचित्र वाटतंय ना तुला? पण काय रे, माणसातही दगड असतात, तेव्हा त्यांच्याशी बोलताना तुला प्रश्न नाही पडत? अरे माणसातही दगडाची निष्क्रियता असते आणि दगडात देवाचं अस्तित्व. स्वामी पण आणि काय रे, तुझ्यात जीव कोणी घातला? आम्हीच ना? मग त्या दगडावर चिनीचा घाव पडला की त्याचा आकार निश्चित होतो, त्यातून कोणती मूर्ती तयार होणार हे कळून येतं. आणि तुम्ही माणसं घडणार की बिघडणार काय भरोसा आहे का? सांग ना. खरंय स्वामी. अरे विचारपूस करावी लागते त्यांची, तेवढंच त्यांनाही बरं वाटतं. काय रे, भूक लागली आहे का तुला? अरे चोळ्या, आपण शिदोरी आणली आहे ना, त्यात भाकरे आहेत, एक भाकरी काढ पाहू. घे, तुला भूक लागली आहे ना? खा खा, भुकेचलंय माझं लेकरू. खा खा खा. हळू सावकाश खा. खा खा. स्वामी बघा ना, तिथे एक मांजर पण उभी आहे. बहुधा भुकेलेली दिसते. ती मांजर, तिचा काही कळवाळा नको यायला. मुलखाची ऐत खाऊ आहे ती. अरे हिचा काय उपयोग? हिचं पोट भरलं की ही निघून जाणार. पण हा, अरे मुलखाची प्रामाणिक जात आहे ही. आपण दिल्याशिवाय हा भाकरीला तोंड लावणार नाही. आणि हिला भाकरी घातली नाहीत तर ही पळवेल, वेळ प्रसंगी उलटेल. सच्ची प्रामाणिक जात आहे ही. अरे आमच्या आजूबाजूला अशी अनेक कुत्री मांजरी आहेत. आता आणखीन एका कुत्र्याची आणि मांजरीची या फौजेत भर पडणार आहे. मांजरीची वेळ अजून यायची आहे. कुत्रा एव्हाना यायला निघाला असेल. कारभारी तुम्ही आज कसं काय येणं केलं? आणि तुम्ही असे अस्वस्थ का आहात? हे बघा वहिनी, उभ्या नका, बसून घ्या की. बोला, काय म्हणताय? हे बघा वहिनी, तुम्ही बाळप्पा शेटना समजा. अहो सोन्याचा या व्यापाराचा एवढा मोठा डोलारा उभा केलाय आणि त्यांचं कशाकडेच लक्ष नाहीये. मालकच असा निसंग वागायला लागलाय, लोक हात धुवून घ्यायला लागलेत. जिकडं तिकडं मनमानी चाललीये. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. वहिनी, तुम्ही त्यांना समजावून सांगा, नाहीतर अशानं व्यापार बुडेल. कारभारी, तुम्हाला इकडचा स्वभाव माहिती आहे ना. संपत्ती पैसा यात फार रमत नाहीत ते. अहो रात्रंदिवस ते परमेश्वर चिंतन करतायत आणि सतत नामस्मरणामध्ये असतात.
व्यापाराचा एवढा मोठा पसारा घालून ठेवलेला आहे, अहो त्याच्याकडे नको का लक्ष द्यायला? अहो अहो आशानं हातचं आहे ते सुद्धा निघून जाईल. हे बघा वहिनी, तुम्ही त्यांना समजा, त्यांना हे बंद करायला सांगा आणि त्यांना म्हणा व्यापारात लक्ष घाला. अहो कारभारी, सांगून ऐकणं यातले आहेत का ते? तुम्हाला तर माहिती आहे, कधीही काही सांगायला गेलं की एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तुम्हीच बघा पुन्हा एकदा प्रयत्न करून काही फरक पडतो का ते. हो वहिनी, आम्ही ठरलो नोकरदार माणसं, आम्ही काय समजावणार त्यांना? अहो असं का म्हणता तुम्ही? तुम्ही आमचे हितचिंतक, जुने जाणते, आमच्या विश्वासातले, चांगल्यासाठीच बोलताय ना, मग काय हरकत आहे? थांबा तुम्ही, मी आलेच. तुझे नाम माझे धन, तुझे नाम माझे चिंतन, तुझा वास माझा श्वास, हाच माझा ध्यास. प्रत्यक्ष धरतीवरी मज देव भेटू दे आज. प्रत्यक्ष धरतीवरी मज देव भेटू दे आज. येथोनी मानसी प्रकटू दे गुरु महाराज. प्रत्यक्ष धरतीवरी मज देव भेटू दे आज. काय झालं? कसली वाट पाहत आहे? ते कारभारी आलेत तुम्हाला भेटायला. असं, ठीक आहे, चला. चला बाळप्पा, परमार्थाकडून पुन्हा प्रपंचाकडे चला. बोला, काय अडचण आहे? कोणाची तक्रार करायची का? अगदी मोकळेपणाने बोला. नाही म्हणजे तसं आपल्या उद्योगाचा व्याप मोठा आहे, पण काय? माफ करा, पण तुमचं उद्योगात म्हणावं तसं लक्ष नाहीये. नाही म्हणजे तसं म्हणाल तर सपशेल दुर्लक्षच आहे तुमचं, असंच म्हणा ना. मला हेच सांगायचं होतं. म्हणजे तुमची माझ्या विरोधात तक्रार आहे? बर, मग लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? अहो म्हणजे व्यवहार आपल्या हातात ठेवायला हवा आणि प्रत्येक गोष्टीत आपण जातीनं लक्ष घालायला हवं. उदाहरणार्थ? अहो म्हणजे बाजारामध्ये आपली केवढी उधारी बाकी आहे, ती वसूल करायला नको का? हे बघा कारभारी, तुमच्या हेतूबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. अहो म्हणून तर सगळं तुमच्यावर सोपवलंय मी. अहो मालक, आम्ही कशी आपली बरोबरी करणार? अहो मालक ते मालक. अहो मालकांच्या शब्दात वजन असतं. आणि हल्ली तुम्ही कितीतरी दिवस झाले पेढीकडे फिरकला सुद्धा नाहीत. अहो अहो आहे ते वैभव वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. वैभव वाढवलं पाहिजे, व्यवसाय वाढवला पाहिजे, म्हणजे नक्की काय करायचं हो कारभारी? अहो म्हणजे आपल्याकडे जो व्यापार आहे तो वाढला पाहिजे, नाही निदान आहे तो तर जपला पाहिजे. अहो पैशाचं महत्व आहे. श्रीमंती तुम्ही कुठल्या मापात मोजता यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे
श्रीमंत आणखीन कशानं मोजायची? म्हणजे पैसा अडका, संपत्ती, जमीन जुमला, शेतीवाडी म्हणजे श्रीमंती असं तुमचं मत आहे. पण माझी व्याख्या थोडी वेगळी आहे. खरं समाधान, समृद्धी म्हणजे काय? तर मनाची शांतता. आणि ती अशी पैशाच्या मागे धावून नाही मिळायची कारभारी. तुम्ही म्हणता व्यापार वाढवा, पैसा वाढवा, त्याने मला काय मिळेल? काही नाही. आणि व्यापार वाढवायचा म्हणजे नक्की काय करायचं? माझ्या खापर पणजोबांकडे सोन्याची 10 नाणी होती. त्या 10 नाण्यांची त्यांनी 100 नाणी केली. पुढे माझ्या पणजोबांनी त्या 100 नाण्यांची 200 नाणी केली. पुढे ती नाणी माझ्या आजोबांकडे आली. त्या 200 नाण्यांची त्यांनी 500 नाणी केली. पुढे माझ्या वडिलांनी 500 नाण्यांची 2000 सोन्याची नाणी केली. आणि आता त्या 2000 सोन्याच्या नाण्यांची मी 5000 नाणी करावी असं तुमचं मत आहे. पण मला सांगा कारभारी, मी जाताना यातलं एक तरी नाणं घेऊन जाईन का? नाही ना. अहो, माझ्या पूर्वजांना जाताना पाहिलंय मी. आपण इथे जन्माला येताना काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. मग एवढा आटापिटा कशासाठी? हे बघा बाळप्पा शेठ, आम्ही गरीब पामर. आम्हालाही तुमच्यासारखी मोठी भाषा नाही बोलतायत. आमच्या बुद्धीला जे पटलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. बाकी तुमची मर्जी. कारभारी, अहो कशाला वाईट वाटून घेता येत का? तुम्ही तुमचं काम केलं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पैसा अडका आम्हाला भौतिक सुख देईल, पण आमचा आनंद वेगळ्या गोष्टीत आहे. आम्हाला पारमार्थिक सुख हवंय. परमेश्वराच्या चरणी लीन होण्यात जे मनाला समाधान मिळतं ते तुमच्या पैशाने नाही मोजता यायचं. आम्हाला मोक्ष हवाय. आणि सद्गुरूंची भेट घडल्याशिवाय तसं नाही घडायचं. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आमच्या मनाला शांतता नाही मिळायची. सांसारिक सुखात आता आम्ही रस घेणार नाही एवढं मात्र निश्चित. आम्हाला सद्गुरूंची भेट हवी आहे. पण ती कुठे घडेल कोणास ठाऊक? काय रे कोंड्या, कुठे निघालास? आपली आज्ञा असेल तर तीर्थाटनाला जाऊन यावं म्हणतो स्वामी. तीर्थाटनाला जातोयस? जा जा, तीर्थयात्रा करून ये. पण आमचं एक काम करशील? आज्ञा करावी स्वामी. येताना एकटा येऊ नकोस, सोबत आमच्या कुत्र्याला घेऊन ये. कुत्रा? कुठला कुत्रा स्वामी? ते तुला कळेल नंतर. लवकरात लवकर आमच्या जवळ आमच्या कुत्र्याला घेऊन ये. जशी आज्ञा स्वामी. जा लवकर. काय चोळ्या, तू कसला विचार करतोयस? काही नाही स्वामी, मी सुद्धा तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन यायचं म्हणत होतो. जा जा, डोंगर चढ आणि उकेरडे फुंकत बस. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. नाही, तुला समजायचंही नाही.
चोळ्या, तू फक्त आमची भक्ती केलीस, इतके दिवस आमच्या जवळ राहिलास, पण काहीच शिकला नाहीस. नुसता कोरडाच्या कोरडा राहिलास, नर्मदेतल्या गोट्यासारखा. शहाणपण आलं नाही. एवढा कसा रे तू अक्कल शून्य? अरे तू आम्हाला ओळखलंसच नाहीस. आम्हाला ओळखायला शिक. बघ, नीट बघ आमच्याकडे बघ. माफ कर स्वामी, मी ओळखलं नाही तुम्हाला. साक्षात 33 कोटी देव माझ्या स्वामींच्या ठाई वसलेले असताना मी त्याला भेटण्यासाठी इतरत्र फिरत होतो. माफ करा स्वामी, माफ करा. चोळ्या, अरे नुसती भक्ती करता उपयोगी नाही, आम्हाला ओळखायला शिक. परंतु स्वामी, मग तुम्ही त्या कोंडूनानाला तीर्थाटनासाठी जाण्याची परवानगी का दिली? अरे चोळ्या, तू आम्ही त्याला फक्त जा सांगितलं एवढंच ऐकलंस. आमच्या कुत्र्याला घेऊन ये म्हणून सांगितलं ते नाही ऐकलंस. आम्ही त्याला पाठवला त्यासाठी. आता लवकरच आमचा बाळप्पा येईल.
अरे फूल You bloody fool! तुझी हिम्मत कशी झाली या विहिरीचं पाणी घेण्याची? पाणी तहान लागली होती. पाणी तुला दुसरी विहीर भेटली नाही? पता नाही ही विहीर ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाणी भरण्यासाठी आहे. आता जर का या विहिरीचं पाणी घेशील तर तुम्हाला जेलमध्ये टाकून देईन. फेकून द्या सगळं पाणी. ब्लडी फूल, कुछ भी शिल्लक नहीं रहना चाहिए. जमादार काय करताय तुम्ही? पाण्यासाठी मारझोड करताय? पाण्याला नाही म्हणताय? अहो पाण्यावर कोणा एकाचा का अधिकार असतो? अहो पाणी हे जीवन आहे, निसर्गाने दिलेलं वरदान आहे. दुसऱ्याला पाणी पाजणं यासारखं पुण्य नाही या जगात. अहो निसर्गाने पाणी देताना भेदभाव केला नाही तर आपण माणसांनी का बरं करावा? You bloody fool! बंद कर तुझी बकबक. आम्हाला लेक्चर देतोयस? आता जर का एक शब्दही बोलशील तर तुमच्या दोघांना पण जेलमध्ये टाकून देईन. चला रे. उठा उठा उठा. हार लागला नाही ना तुम्हाला? चला, इथे इथे जवळ एक धर्मशाळा आहे, तिथे पाणी मिळेल तुम्हाला. चला. या चला माझ्याबरोबर. पकडो. काय झालं जबरदस्त साहेब? पैर में दर्द है. देख देखने क्या हुआ है. अबे धीरे. थांबा साहेब. अबे स्टॉप. चलिए. थांबा. Oh God. What's this? अबे देख क्या हूँ? वाइफ को बुलाओ जाओ. Oh shit.
पाठ अगदी सणकून काढली गे होत्यानं. हा शुद्ध अन्याय आहे. गोर गरिबांना तहानलेल्यांना असं पाणी न पिऊन देणं चुकीचं आहे. हो, ही काय पद्धत झाली? अधिकाराच्या जोरावर माणसांना असं जनावरासारखं वागवायचं म्हणजे काय? कसलाच विधिनिषेध बाळगायचा नाही. अहो, असतात असे काही लोक, माणुसकीची साधी तोंड ओळखही नसते त्यांना, पण एक ना एक दिवस त्यांना धडा मिळतोच. त्यांच्या या दुष्ट कृत्याची आपण त्यांना शिक्षा नाही दिली तरी तरी तो वर्ण बघत असतो आणि तो योग्य तोच न्याय निवाडा करतो, अगदी प्रत्येकाचा. तुम्ही नका काळजी करू. असो, गाणगापुरात येण्याचं काही प्रयोजन? माणूस गाणगापुरात कशाला येणार? दत्तगुरूंच्या दर्शनाला आलोय. आपलं काही वेगळं काम आहे का? छे हो, मी देखील दर्शनासाठी चाललोय. फक्त दत्तगुरूंचा आशीर्वाद देखील घ्यायचा आहे की माझे सद्गुरू मला लवकरात लवकर भेटोत. त्याचसाठी आलो इथे. किती वर्ष झाली गुरुच्या भेटीसाठी तळमळतोय, पण अजून भेटीचा योग नाही आला. येताना एकटा येऊ नकोस, सोबत आमच्या कुत्र्याला घेऊन ये. म्हणजे तुम्हाला गुरुचं निमंत्रण आलंय? तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. तुम्ही ज्या सद्गुरूंच्या शोधात आहात त्यांच्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो. असं? कुठे? अक्कलकोटला. तिथे माझे गुरु आहेत, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ? हो, तुम्ही त्यांना भेटाच. मला खात्री आहे तुम्ही त्यांना भेटलात की तुमच्या लक्षात येईल आपला गुरुचा शोध संपला. असं? मग आपण असं करूया, आजची रात्र इथे काढू आणि उद्या सकाळीच निघू अक्कलकोटला. हो, चालेल. खटाय काय? खूप खूप त्रास होतोय. हो, असं काय करता? जखम बघायला नको का? त्याशिवाय इलाज कसा करणार? काय योगायोग आहे पहा. कोंडू नाना, तुमची माझी भेट घडते काय? माझी व्यथा मी तुमच्या समोर मांडतो काय? आणि त्या क्षणी सद्गुरूंचं दर्शन घडवण्याचं आश्वासन तुम्ही देता काय? माझी इतक्या वर्षांची आस पूर्ण होणार, माझ्या शोधाला पूर्ण विराम मिळणार. कोंडू नाना, काय सांगू, मला किती आनंद झालाय. हो, गुरु विना ज्ञान प्राप्ती नाही, मोक्ष नाही, आपल्यातल्या दोषांचा निचरा होत नाही. पण आता माझं आयुष्य उजळून निघणार. उद्या माझी स्वामींची भेट घडणार. कोंडू नाना, मला स्वामींबद्दल काहीतरी ऐकायचं आहे. म्हणजे तशी उद्या भेट घडेलच माझी, पण त्याआधी काही कानावर पडलं तर? हो, सगळं सांगत बसलो तर आपल्याला रात्र सुद्धा पुरायची नाही. हा, तरी थोडंफार काहीतरी सांगतो. हां,